हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नंदनील फिजिक्स क्लासेस. आपण KTGमध्ये कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसच्या चॅप्टरमध्ये लास्ट लेक्चरला आपण प्रेशर ऑफ आयडियल गॅस पाहिलं. आता आज त्याच्याशी रिलेटेड आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण प्रेशर ऑफ आयडियल गॅस पाहिल्यानंतर मी तुम्हाला आपण काही त्याचा एक फॉर्म्युला बघितला. तो फॉर्म्युला जरा रिकॉल करतो आहे. फॉर्म्युला आपण प्रेशर फाइंड केला. प्रेशरचा फॉर्म्युला ॲव्हरेज प्रेशर इज इक्वल टू, तो फॉर्म्युला असा होता 1/3 कॅपिटल N अपॉन व्ही फॉर व्हॉल्यूम. ओके, एम व्ही स्क्वेअर, व्ही बार स्क्वेअर हा व्हेलॉसिटी आहे, हा व्हॉल्यूम आहे. ॲक्च्युली हा स्मॉल काढायचा, हा कॅपिटल काढायचा व्हॉल्यूम. ओके, आणि आपण हा फॉर्म्युला ऑलरेडी ॲव्हरेज प्रेशरसाठी फाइंड केलेला. ओके, तर ह्याच्याशीच रिलेटेड एक एक्झाम्पल आहे. मग आता हे एक्झाम्पल आता आपण बघूया. आता हे एक्झाम्पल काय, ए गॅस इन ए सिलेंडर is at pressure P. If the masses of all the molecules are made 1/3 of their original value and their speeds are double, then find the resultant pressure. बघा आता एक गॅस सिलेंडर दिला आहे, इज ॲट प्रेशरचा प्रेशर P आहे, बरोबर आहे. प्रेशर किती दिला आहे, थोडक्यात आपण आता गॅस सिलेंडर दिल्यानंतर पुढं काय म्हटलं बघू. इफ masses of all molecules are made 1/3 of their original value, म्हणजे ह्याचा अर्थ एक M1 पण आहे आणि एक M2 पण आहे तुम्हाला. ओके, मग आता जो प्रेशर तुम्हाला दिलेला आहे तो प्रेशर आपण आता इथं कन्सिडर करणार आहे, बरोबर आहे. सिलेंडर इज ॲट प्रेशर P, म्हणजे प्रेशर त्याच्यामध्ये P असणार आहे. तर ॲक्च्युली तिथं प्रेशर तुम्हाला दिलेलं आहे तर तुम्ही P1 इज इक्वल टू P कन्सिडर करू शकता, बरोबर आहे. इफ मास दिलेलं आहे, किती दिलेलं आहे, मास जे आहे ते पहिलं पेक्षा 1/3 आहे, म्हणजे ह्याचा अर्थ मास M2 जे आहे ते 1/3 आहे कशापेक्षा, मास M1 पेक्षा. ओके, आणि हे झाल्यानंतर इट्स ओरिजिनल व्हॅल्यू अँड देअर स्पीड आर डबल, जे स्पीड असणार आहे, ओके, म्हणजे ज्याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो, ती V2 ही पहिल्यापेक्षा कशी असणार आहे, डबल असणार आहे, बरोबर आहे. मग आपण हा V2 झाला. ओके, आता ह्याच्यावरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तुम्हाला प्रेशर फाइंड करायचं आहे, बरोबर आहे, प्रेशर. मग आता P1 इज इक्वल टू P कन्सिडर करू, कारण P1 जरी राहिला तरी काय हरकत नाही. आता जे कसं येणार आहे, आपल्याला काय फाइंड करायचं, प्रेशर फाइंड करायचं आहे, बरोबर आहे. आता ॲक्च्युली आपल्याला हे तर माहिती आहे V2 इज इक्वल टू टॉईस ऑफ V1, बरोबर आहे. मग आता V2 जर माहीत असेल तर त्याचा स्क्वेअर काय असणार आहे, V2 स्क्वेअर, बरोबर आहे, इज इक्वल टू, म्हणजे ह्याचा स्क्वेअर होणार, ह्याचा पण स्क्वेअर होणार, 2चा स्क्वेअर 4 असतो, आणि V1 स्क्वेअर, बरोबर आहे. हा त्याच्यावरती असलेला बार आहे, बरोबर आहे, डायरेक्शन आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे माहिती आहे, तो फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे, जो आता आपण पाहिला. कॅपिटल P इज इक्वल टू 1/3, बरोबर आहे, 1/3, बरोबर आहे, कॅपिटल N अपॉन व्ही फॉर व्हॉल्यूम, बरोबर आहे, MV स्क्वेअर. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्रेशर काढायचं आहे. आपल्याला N दिलेलं नाही, व्हॉल्यूम पण दिलं नाही, आपल्याला M आणि V मास आणि व्हेलॉसिटी दिलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे मी ह्याला असं डिरेक्टली लिहू शकतो, P इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू MV स्क्वेअर. ओके, MV स्क्वेअर आपण इथं त्याला डिरेक्टली लिहू शकतो. ओके, आता हे डिरेक्टली लिहिल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल, आपल्याला P2 दोन आहेत ना, P2 अपॉन P1 इज इक्वल टू M2 अपॉन M1. सिमिलरली V2 बार स्क्वेअर अपॉन V1 बार स्क्वेअर. ओके, ह्या व्हॅल्यूज आहेत, बरोबर आहे. आता आपल्याला इथं व्हॅल्यू दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यू फक्त पुट करायच्या. P2 अपॉन P1 मी सध्या तसाच ठेवतो. M2ची व्हॅल्यू किती आहे, 1/3 आहे, बरोबर आहे. 1/3 काय येणार आहे, M1, बरोबर आहे. आणि V2ची व्हॅल्यू काय आहे, तर 4V1 स्क्वेअर डिवायडेड बाय, इथं खरंच ॲक्च्युली खूप लांब डिवाइड झालं, असो, M1 अपॉन V1 स्क्वेअर, V1 स्क्वेअर कॅन्सल, बरोबर आहे, M1 कॅन्सल, बरोबर आहे. मग P2 अपॉन P1 इज इक्वल टू काय येणार आहे, तर 4 आणि हा 3, 4/3, बरोबर आहे. ह्यालाच आपण असं लिहू शकतो P2, ह्याला आपण असं लिहू शकतो P2
इज इक्वल टू हा P1 इकडं जाईल, डिवाइड तो इकडं मल्टिप्लाय होईल आणि P1लाच आपण P म्हटलेलं आहे. P1 जरी ठेवला तरी काय होईल, तुम्हाला कोणी ॲन्सर रॉंग आहे असं देणार नाही आहे. मग आपल्याला P2ची व्हॅल्यू मिळाली, प्रेशर P2 इज इक्वल टू 4/3P. ओके, आता हाच फॉर्म्युला आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. मी परत त्याला एकदा ट्रॅक करतो. हाच फॉर्म्युला आपण यूज करून जो आता आपण प्रेशर ऑफ आयडियल गॅसनी फाइंड केलेला आहे, ह्याच फॉर्म्युल्यावरून आपल्याला आता नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे, रूट मीन स्क्वेअर स्पीड. ओके, ज्याला आपण रूट मीन स्क्वेअर आर एम एस स्पीड म्हणतो आपण त्याला. ओके, रूट मीन स्पीड, त्याच्यावरून हे फाइंड करायचं आहे. त्याच्याशी एक रिलेटेड छोटंसं एक्झाम्पल होतं मी इथं घेतलेलं मध्ये. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, रूट मीन स्क्वेअर. ओके, त्यातलाच नेक्स्ट पॉईंट आहे रूट मीन स्क्वेअर मीन्स आर एम एस स्पीड किंवा व्हॅलॉसिटी. इथं लक्षात ठेवा, स्पीड किंवा व्हॅलॉसिटी. ओके, किंवा आपण ह्याला रूट मीन स्क्वेअर व्हॅलॉसिटी असं पण म्हणतोय. ओके, आता कन्सेप्ट काय आहे, एकदम सिम्पल आहे, एकदम पॉईंट वाईज मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला पॉईंट आहे काय, फर्स्ट पॉईंट एकदम सिम्पल पॉईंट आहे. काय, आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे. मग आम्हाला माहिती आहे काय, आम्ही लिहिणार वरचाच फॉर्म्युला, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ दी प्रेशर. ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ दी प्रेशर ऑफ दी गॅस इज. ओके, आता ॲव्हरेज व्हॅल्यू आपल्याला प्रेशरची, पण प्रेशरचा फॉर्म्युला काय लिहायचा खाली, P इज इक्वल टू 1/3 कॅपिटल N अपॉन कॅपिटल V फॉर व्हॉल्यूम. आय रिपीट वन्स अगेन, mv स्क्वेअर. बरोबर आहे, आणि व्हॅलॉसिटीला डायरेक्शन आहे. बरोबर आहे, लेफ्ट राईट, कारण आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपण काल बघितलं ह्या वॉलपासून ह्या वॉलकडे जातोय म्हणजे डायरेक्शन आहे एक्स ॲक्सिस कोऑर्डिनेटची. परत तिथून स्ट्राईक होऊन धडकून कोलाईड होऊन माघार येतोय, तो पण एक्स डायरेक्शननेच रिटर्न येतोय. बरोबर आहे, म्हणून व्हॅलॉसिटीला काय डायरेक्शन आहे. ओके, आता आपण हे काल पाहिलेलं आहे. आता हा फॉर्म्युला आमचा आधी झाला. आम्हाला काय काढायचं, स्पीड म्हणजे थोडक्यात काय काढायची, व्हॅलॉसिटी काढायची. आम्हाला ह्याच्यावरून व्हॅलॉसिटी पण फाइंड करता येईल. कशी काढता येईल, सेकंड पॉईंट कशी काढता येईल, एकदम सिम्पल आहे. सेकंड पॉईंट आम्ही काय म्हणणार, 10 त्याच्यावरूनच काढणार आम्ही. 10 दी मीन स्क्वेअर स्पीड म्हणा किंवा व्हॅलॉसिटी म्हणा, तर व्हॅलॉसिटी म्हणतो मी, मीन स्क्वेअर व्हॅलॉसिटी ऑफ मॉलिक्यूल विल बी वी. आता हा मी काढायचा आहे. बरोबर आहे, आता सिम्पल आहे, हे हा काढायचा आहे स्क्वेअर. तर हे सगळं मटेरियल मी इकडे शिफ्ट करणार. बरोबर आहे, आता बघा तिकडं काय आहे, लेफ्ट साईडला P आहे, हा 3 डिवाइड आहे, तो तिकडे गेला काय होईल, मल्टिप्लाइड झाला. मल्टिप्लाइड हा व्हॉल्यूम आहे, तो इथं डिवाइड आहे, तो तिकडे गेला काय होईल, परत मल्टिप्लाइड होईल. बरोबर आहे, डिवाइडला खाली काय राहील, हा इथं न्यूमरेटरला आहे, तो इकडे जाऊन डिवाइड होईल, कॅपिटल N. बरोबर आहे, परत अजून काय राहील, M. ह्याच्या पलीकडे काय राहणार नाही आहे. बरोबर आहे, म्हणजे आपल्याला इथं इक्वेशन असं मिळालं, V स्क्वेअर इज इक्वल टू 3PV अपॉन NM. आता तुम्हाला माहिती PV काय, तुम्हाला एक तिसरा पॉईंट लगेच लक्षात यायला पाहिजे, युजिंग आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू काय असतं, NRT. बरोबर आहे, मग आम्ही थर्ड पॉईंट घेणार. बरोबर आहे, काय म्हणणार आम्ही, युजिंग आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, PV इज इक्वल टू काय, NRT. बरोबर आहे, NRT. आता हे इक्वेशन आम्हाला माहिती आहे म्हटल्यावरती V बार स्क्वेअर इथं इज इक्वल टू 3 ॲज इट इज लिहिलं. आता ॲक्च्युली आपण इथं त्याला नंबर देऊ, ह्याला 1 म्हटलं तर नाही चालणार, काय गरज नाही आहे, इथंच आपण त्याच्यामध्ये हे केलेलं आहे फर्स्ट. बरोबर आहे, आणि ह्याला इक्वेशन 2. बरोबर आहे, आता इथं स्टेटमेंट असं टाकायला पाहिजे होतं आपण आधी, पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. बरोबर आहे, मग आता 3 तसाच लिहिला, आणि PV इज इक्वल टू काय, NRT डिवाइडला रिमेनिंग टर्म ॲज इट इज. बरोबर आहे, इथपर्यंत क्लिअर झालं, एकदम शॉर्टमध्ये. बरोबर आहे, आता बट वी नो दॅट काय आम्हाला माहिती आहे, स्मॉल n इज इक्वल टू कॅपिटल N अपॉन NA ॲव्होगॅड्रोज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, हे माहिती असावं आम्हाला. बरोबर आहे, हे ऑलरेडी आम्ही पाहिलेलं आहे, तुम्ही मागच्या ह्याच्यामध्ये जाऊन पाहू शकता. ओके, हे आम्ही पाहिलेलं आहे. मग स्मॉल n इज इक्वल टू कॅपिटल N अपॉन NA. ओके, आता इथं मला ही व्हॅल्यू आहे ना, ती ह्या
ह्या इक्वेशनमध्ये पुट करायची. कुठल्या? ह्या थर्ड इक्वेशनमध्ये मला पुट करायची. हे थर्ड इक्वेशन आहे. आणि कुठली? ही फोर्थ इक्वेशनमध्ये पुट करायची. बरोबर आहे. मग आम्ही इथं लिहिणार पुट इक्वेशन 4 इन इक्वेशन 3. बरोबर आहे. इक्वेशन 3मध्ये आम्ही पुट करणार. बरोबर आहे. आता पुट करणार म्हणजे आता कसं करणार पुट? बघा सिम्पल आहे. हे व्ही बार स्क्वेअर लिहिलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर हा 3 मी ॲज इट इज लिहिला. एनची व्हॅल्यू काय टाकायची आम्हाला? कॅपिटल एन अपॉनला आहे ते राहू द्या, पण आर टी अपॉन एन, आणि हा एन ए राहिला आहे ना, एन अपॉन एन ए. बरोबर आहे ना. इंटू काय? स्मॉल एम. हे आपण विसरणार नाही आहोत. आता इथं लगेच कॅन्सल काय होते? कॅपिटल एन आणि हा कॅपिटल एन कॅन्सल होतो. हा एन ए म्हणजे काय? ॲवोगॅड्रोज नंबर आहे. हे आपण हे करायचं नाही आहे. बरोबर आहे. आता पुढची स्टेप काय येणार आहे? बघा आता पुढची स्टेप काय? एकदम सिम्पल आहे. ओके, आता इथपर्यंत आपण आलो. बरोबर आहे. हे तर आपल्याला माहिती आहे. हे आपण मागच पाहिलेलं इक्वेशन नंबर 4. आता ॲक्च्युली ह्याला नेक्स्ट इक्वेशन देऊया. काय इक्वेशन फरक पडत नाही, फक्त आपल्याला इथं स्टेटमेंट वाईज टाकता येतं की हे कुठं पुट केलं आहे, काय पुट केलं आहे. ओके, मग आता इथपर्यंत आपण आलो. तर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? बघा आता इथं एन तर कॅन्सल होणार आहे. बरोबर आहे. मी इथं कॅन्सल करत नाही. कॅन्सल झाल्यानंतर टर्म काय राहते? तर व्ही बार स्क्वेअर व्हेलॉसिटी. बरोबर आहे. 3 RT अपॉन एन ए इंटू स्मॉल एम. ओके, ॲवोगॅड्रोज नंबर इंटू एम ही टर्म राहणार आहे तुमची. बरोबर आहे. ऑल्सो एम एन ए इज इक्वल टू एम नॉट. बरोबर आहे. ह्या कशाचा फॉर्म्युला आहे? मी इथं लिहितो ब्रॅकेटमध्ये, स्पष्ट मेन्शन केलं पाहिजे. एम ओ म्हणजे मोलर मास ऑफ गॅस. ॲक्च्युली तो फॉर्म्युला असा आहे, स्मॉल एम इज इक्वल टू एम नॉट अपॉन एन ए ॲवोगॅड्रोज नंबर. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. आता हा एन ए इकडे डिवाइड मल्टिप्लाय होईल, मग त्याच्यावरून आपल्याला हा फॉर्म्युला लिहिता येईल. तर तो फॉर्म्युला आम्ही वरच्या इक्वेशनमध्ये पुट करणार. पुट दिस व्हॅल्यू इन अबव इक्वेशन. बरोबर आहे. वरच्या इक्वेशनमध्ये पुट करायची. तर व्ही बार स्क्वेअर इज इक्वल टू बघा 3 RT ॲज इट इज. बरोबर आहे. आणि एम इंटू एन ए त्याला आपण काय म्हणतो? एम नॉट म्हणजे मोलर मास. ओके, फिनिश इथपर्यंतच आहे. बरोबर आहे. पण आपल्याला एक काय इथं काय लिहिलं आहे? हेडिंग काय? रूट मीन स्क्वेअर. बरोबर आहे. इथं कुठं रूट दिसतोय तुम्हाला? नाही. मग ह्याला काय करायचं? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. हां, बोथ साइड्स म्हणजे काय येणार आहे? स्क्वेअर रूट घेतला व्ही बार स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 RT अपॉन एम नॉट. आता हा जो स्क्वेअर आहे ना, तो स्क्वेअर काढून त्याला आपण असं पण म्हणू शकतो, व्ही राहू शकतो बाहेर येऊन. बरोबर आहे. पण त्याच्या बेसला लिहायचं आर एम एस म्हणजे काय? रूट मीन स्क्वेअर इज इक्वल टू, हे तर तसंच राहणार आहे, अंडर रूट ऑफ 3 RT अपॉन एम नॉट. बरोबर आहे. एम नॉट इज द मोलर मास, कॅपिटल आर इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि कॅपिटल टी इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हे असं म्हणता येईल, दिस एक्सप्रेशन शोज दॅट. इथं असं मेन्शन करता येईल आपण, दिस एक्सप्रेशन शोज दॅट रूट मीन स्क्वेअर. बरोबर आहे. रूट्स मीन स्क्वेअर कशाचं? ऑफ स्पीड. बरोबर आहे. ऑफ ए मॉलिक्यूल ऑफ गॅस इन टर्म्स ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. बरोबर आहे. इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर हे आपल्याला इथं खाली लिहिता येईल. बरोबर आहे. हा झाला रूट मीन स्क्वेअर. मग ह्यालाच आपल्याला असं पण लिहिता येईल, हेच इक्वेशनला, हे आपलं फायनल इक्वेशन आहे व्ही आर एम एसचं. रूट मीन स्क्वेअर, आर एम एस मीन्स, वन्स अगेन रिपीट करतो, रूट मीन स्क्वेअर. बरोबर आहे. किंवा ह्यालासुद्धा आपल्याला असं लिहिता येईल, ह्या इक्वेशनला, हे वरचं इक्वेशन मी घेतो आहे, ॲक्च्युली हे इक्वेशन घेतो आहे, ह्याला इक्वेशन घेतो, नेक्स्ट पुढचं व्ही आय म्हणतो. बरोबर आहे. हे फायनल इक्वेशन, म्हणजे हे पण इक्वेशन फायनल आहेच. बरोबर आहे ना. ह्याला इक्वेशनला मला असं म्हणता येईल, युजिंग इक्वेशन 6 वी गेट, काय भेटणार आहे आपल्याला? वी गेट ह्या इक्वेशनवरून आपल्याला असंही म्हणता येईल, रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ मॉलिक्यूल ऑफ गॅस
इफ द टेम्परेचर ऑफ गॅस इज इन्क्रीजेस, जर टेम्परेचर इन्क्रीज होणार असेल किंवा ह्याला आपण असं स्पष्ट मेन्शन करतो मी तर दी मीन स्क्वेअर ऑफ दी molecules ऑफ द गॅस इज, बघा काय फॉर्म्युला आपला तो वरचाच घेणार आहे. तर त्याला फक्त मला टेम्परेचर घ्यायचं आहे. तर मला टेम्परेचर कसं घेता येईल, तर व्ही बार स्क्वेअर वेलॉसिटी इज इक्वल टू किंवा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, मला फक्त घ्यायचं आहे काय टेम्परेचर, कॅपिटल टी, बरोबर आहे, कॅपिटल टी, संपला. कॅपिटल टी फक्त घ्यायचं आहे मला. का कॅपिटल टीच घ्यायचं आहे फक्त इथं, कारण मी इथं काय लिहिलं आहे बघा, इथं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे काय, द रूट मीन स्क्वेअर ऑफ मॉलिक्यूल ऑफ गॅस इज. आता त्यात मला काय घ्यायचं आहे, टेम्परेचर फक्त घ्यायचं आहे. म्हणजे हेन्स मीन स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्यूल ऑफ द गॅस इन्क्रीजेस इन सेम प्रोपोर्शनल विथ इन्क्रीज टेम्परेचर, बरोबर आहे. म्हणजे गॅस इन्क्रीज झाला त्यातला कंटेनरमधला की टेम्परेचर पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, बरोबर आहे. हे डिवाइडला असतं तर आपण काय लिहिलं असतं, डिक्रीज लिहिलं असतं, पण हे न्यूमरेटरलाच आहे, समोरासमोर आहे. मग हे जर वेलॉसिटी इन्क्रीज झाली की टेम्परेचर पण तुमचं काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय थोडक्यात, ज्या मीन स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युल्सचं जर स्पीड, मीन स्क्वेअर स्पीड इन्क्रीजेस ऑल्सो टेम्परेचर इज इन्क्रीजेस, हे त्याचं शॉर्टमध्ये होतं. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं हे ज्यावेळेस आपण पाहतोय, हा तुम्ही स्क्रीनशॉट काढणं गरजेचं आहे. ह्याच्यानंतर आपण काही पुढचा पॉईंट बघणार आहे ज्या रिलेटेड कायनेटिक एनर्जीसाठी असेल, बरोबर आहे. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे ह्याच्याशीच रिलेटेड थोडासा पॉईंट आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस द RMS वेलॉसिटी आपण काय म्हणतो, रूट RMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर. तर तिथं रूट मीन स्क्वेअरसुद्धा असं लिहिता येईल इथं, इथंच पुढं मी इथं लिहित होतो, VRMS इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ टेम्परेचर टी. हा स्क्वेअर आहे तर पुढे गेला काय होईल, स्क्वेअर रूट होईल. हे एवढंच फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला इथं काय लिहिता येईल, वेन गॅस इज हिटेड, बरोबर आहे. गॅसला जर आपण हीट केलं, इट्स टेम्परेचर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, बरोबर आहे. मग आपण हे कशाच्या फेनॉमेनॉन दिस एक्सप्लेनेशन इज बेस्ड ऑन कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, बरोबर आहे. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस ज्यावेळेस त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे, म्हणजे गॅस तुम्ही हीट करणार आहे त्यावेळेस त्याचं काय होणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. म्हणून त्यासाठी आपण काय लिहिलं, हा स्क्वेअर पुढे गेला, VRMS इज डिरेक्टली प्रोपोर्शनल अंडर रूट ऑफ टी. हेच इक्वेशन मी परत लिहिलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट आता आपण बघतोय, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त आपल्याला त्यातलं रिलेशन काढायचं. कशातलं, रिलेशन बिटवीन स्पीड ऑफ साऊंड इन ए गॅस अँड RMS स्पीड ऑफ दी गॅस, बरोबर आहे. हे फाइंड करायचं आहे. आता स्पीड ऑफ साऊंड आपण कुठं पाहिलं होतं, तर आपण 11th स्टँडर्डमध्ये पाहिलं होतं, बरोबर आहे. मी तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये आपण लॅपलास लॉ वगैरे पाहिलं होतं, बरोबर आहे. हे तुमचं 11th स्टँडर्डचं बुक आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला जरा ह्यातले कन्सेप्ट दाखवतो आहे, बरोबर आहे. जर तुम्ही इथं बघितलं तिथं बघा लॅपलास करेक्शन आहे. त्याच्या अगोदर न्यूटन्स फॉर्म्युला आहे वेलॉसिटी ऑफ साऊंडचा, जो आपण पेज नंबर 146 तुम्ही बघा 11वीच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण न्यूटन्स फॉर्म्युला घेतला होता. न्यूटन्स फॉर्म्युला V इज इक्वल टू अंडर रूट ऑफ P अपॉन रो. P इज इक्वल टू प्रेशर HDG, आठवते का, H फॉर हाईट फ्रॉम सी लेवल, D फॉर डेन्सिटी, बरोबर आहे, मर्क्युरीची, आणि G फॉर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, रो डेन्सिटी ऑफ एअर घेतलेली. आणि हे फाइंड करून आपण NTP, पण हे करेक्शन कुणी केलं, लॅपलासने केलं, कारण हे चुकलं कोणाकडून, न्यूटन्स करून. मग लॅपलासने त्याच्यामध्ये एक फक्त गॅमा टाकला, बरोबर आहे. सगळं सेमच ठेवलं, बरोबर आहे, फक्त त्याच्यामध्ये गॅमा पुट केला. मग गॅमा इज इक्वल टू काय केलं त्यांनी, CP अपॉन CV, म्हणजे गॅमा इज द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट अँड एअर ॲट कॉन्स्टंट प्रेशर, म्हणजे CP टू दी स्पेसिफिक हीट ऑफ एअर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV इज कॉल्ड ॲडियाबॅटिक रेशो. ह्याला आपण गॅमा इज इक्वल टू CP अपॉन CV ह्याला काय म्हणतो, ॲडियाबॅटिक रेशो म्हणतो, बरोबर आहे. आणि त्यांनीच फक्त ह्याच्यामध्ये काय केलं, पुट केलं, बरोबर आहे. काय पुट केलं इथं समजून घ्या. आता इथं हे बघा, V इज इक्वल टू गॅमा P अपॉन रो, बरोबर आहे. गॅमा म्हणजे रो म्हणजे डेन्सिटी, त्याचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम, तो इथं पुट केला म्हणजे PV आला, आणि PV इज इक्वल टू आपण काय टाकला, NRT, बरोबर आहे. आत्ताचं जे इक्वेशन आपण पाहिलेलं आहे, आत्ताचं इक्वेशन पाहिलेलं आहे VRMSचं काय ते, आता इथं स्क्वेअरचं VRMS इज इक्वल टू काय, 3RT अपॉन
एम नॉट. तर इथं काय आहे, गॅमा एन आर टी किंवा एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात, एन नाही घेतलं तरी चालेल, गॅमा आर टी अपॉन एम नॉट. बरोबर आहे. हे आणि हे आपण कम्पेअर करणार आहे दोन्ही इक्वेशन. हे आपण 11 स्टँडर्डमध्ये झालेले आणि त्याच्याशी रिलेशन हे कम्पेअर करणार आहे. बरोबर आहे. आता कसं कम्पेअर करायचं ते बघूया. पहा आता रिलेशनमध्ये दोघांचंच रिलेशन काढायचं. पहिल्यांदा मी स्पीड ऑफ साऊंड इन गॅस घेतलेलं, जे आपण 11 स्टँडर्डमध्ये पाहिलेलं. स्पीड ऑफ साऊंड इन गॅस इज वेलॉसिटी ऑफ स्पीड, म्हणजे वेलॉसिटी ऑफ साऊंड, एस फॉर साऊंड, इज इक्वल टू अंडर रूट ऑफ गॅमा होता तो. गॅमा म्हणजे काय असतो, सी पी अपॉन सी व्ही. त्याला आपण काय म्हणतो, ॲडियाबॅटिक रेशो. आणि तो मॅक्झिमम व्हॅल्यू त्याची किती असते गॅमाची, 5/3. कशासाठी, फॉर मोनो म्हणजे सिंगल, वन मोनो ॲटॉमिक गॅस, एकच गॅस ॲटम असेल तर त्याला आपण किती असतो तो गॅमा, 5/3. आता इथं रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल किती निघाला, VRMS इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3. इथं यांची व्हॅल्यू जी इथं घेतलेलीच नाही आहे, यांची घेतलेली नाही, 3RT अपॉन एम नॉट. बरोबर आहे. ही आता आपल्याला व्हॅल्यू मिळाली. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन फक्त खाली थर्ड पॉईंटला कंपॅरिझन लिहिलं लागणार. काय लिहायचं आता, ह्या दोन्हीच्या रिलेशनमध्ये आपण काय लिहू शकतो, द स्पीड वेव्ह कॅन नॉट मूव्ह फास्टर दॅन दी ॲव्हरेज स्पीड. काय म्हटलेलं आहे, द स्पीड वेव्ह कॅन नॉट मूव्ह फास्टर दॅन दी ॲव्हरेज स्पीड ऑफ दी मॉलिक्यूल सिन्स गॅमा, हा जो गॅमा असणार आहे गॅमा, बरोबर आहे, ह्याची व्हॅल्यू खूप कमी असते. कारण हा जर 5/3 केलं तर 1 पॉईंट समथिंग व्हॅल्यू येते. बरोबर आहे. मग ही गॅमाची व्हॅल्यू जर 1 पॉईंट समथिंग येत असेल तर ती 3पेक्षा काही ऑब्वियसली कमी असणार आहे. मग गॅमा इज लेस दॅन 3. हाऊएव्हर द टू स्पीड आर ऑफ दी सेम ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. ओके, टू स्पीड म्हणजे दोन स्पीड जे असणार आहेत, टू स्पीड्स आर दी सेम ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. एवढंच लिहायचं आहे तुम्हाला, कारण ही गॅमाची व्हॅल्यू इथली 3 आहे आणि इथली गॅमाची व्हॅल्यू मोनो ॲटॉमिकसाठी किती असते, 5/3 असते. मग 5/3 जर कॅल्क्युलेशन केलं तर 1 पॉईंट समथिंग व्हॅल्यू येते, म्हणजे 1 पॉईंट इज द लेस दॅन 3. बरोबर आहे. एवढंच तुम्ही कंपॅरिझन लिहायचं आहे. एकदम सिम्पल होतं. रिलेशन बिटवीन स्पीड ऑफ साऊंड हे आपण 11मध्ये बघितलं होतं, हे आपण आज बघितलं 12thमध्ये KTGमध्ये, आणि ह्याच्यावरून आपण हे त्याचं रिलेशन फक्त लिहिलं. ओके, आता ह्याच्याशी रिलेटेड जो आत्ता आपण रूट मीन स्क्वेअर बघितला त्याच्याशी रिलेटेड सगळे आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. ओके, आता फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड ऑफ मॉलिक्यूल ऑफ गॅस ॲट 30K अँड 120K. इथं तुम्हाला 2 टेम्परेचर दिलेले आहेत. डेटामध्ये पहिल्यांदा T1 इज इक्वल टू तुम्हाला दिला आहे 30K आणि T2 तुम्हाला दिलेला आहे 120K. ओके, असे 2 व्हॅल्यू तुम्हाला इकडे दिलेले आहेत. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं, रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली रेशो काढायचं म्हणजे V1 आधी असतो, V1 स्क्वेअर अपॉन V2 स्क्वेअर काढायचा आहे. तर आपल्याला ॲक्च्युली व्हीचा फॉर्म्युला काय आहे, तर V स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला आपला 3RT अपॉन एम नॉट. बरोबर आहे, एम नॉट मोलर मास. आता ॲक्च्युली आपल्याला फक्त टेम्परेचरशी घेणं देणं आहे, म्हणून आपण इथं काय लिहू शकतो, V स्क्वेअर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू T. बरोबर आहे. मग आता V1 स्क्वेअर अपॉन V1 स्क्वेअर बार अपॉन V2 स्क्वेअर इज इक्वल टू T1 अपॉन काय लिहू शकतो, T2. बरोबर आहे. म्हणून V1 स्क्वेअर अपॉन V2 स्क्वेअर इज इक्वल टू T1 अपॉन T2. T1ची व्हॅल्यू किती आहे, 30 अपॉन 120. 0 0 कॅन्सल, 3 1 जार 1, 3 4 जार 12. दॅट्स वाय ही व्हॅल्यू काय येणार आहे, 1/4. बरोबर आहे. आणि मग तुम्हाला एकदम रेशो इथं लिहिता येईल, V1 बार स्क्वेअर इज H2 V2 बार स्क्वेअर इज इक्वल टू 1H2 4. ओके, हे झालं तुमचं सिम्पली ॲन्सर. बरोबर आहे. हा तुम्ही फॉर्म्युला घेतला, ह्याच्यातलं आपल्याला बाकी काही दिलेलं नाही. आर कॉन्स्टंट, मोलर मास सेम राहणार आहे तुमचं, जे काय असेल ते कॉन्स्टंट आहे ॲक्च्युली ते. मग राहिलेलं काय फक्त टेम्परेचरशी आपल्याला रिलेटेड फक्त टेम्परेचर आहे, त्याच्यामुळं मग V स्क्वेअर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार, इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ओके, एकदम सिम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता. शो दॅट द RMS व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑक्सिजन मॉलिक्यूल ओके इज √2 टाइम्स. शो दॅट म्हणले √2 टाइम्स ऑफ सल्फर डायऑक्साईड. म्हणजे ॲक्च्युली काय सांगितलेलं आहे की आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे, काय ऑक्सिजन मॉलिक्यूल काय असतो आहे, ऑक्सिजन मॉलिक्यूल त्याची व्हेलॉसिटी आपल्याला RMS व्हेलॉसिटी म्हटलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्यूलचे 2 ॲटम, बरोबर आहे, व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल इज इक्वल टू
2 टाइम्स ऑफ सल्फर डायऑक्साईड म्हणजे काय येणार आहे VSO2. बरोबर आहे. हे फाइंड करायचं आहे आपल्याला. ॲक्च्युली हा सगळा डेटा फाइंड करायचा आहे. बरोबर आहे. हे आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. मग हे कसं करायचं फाइंड, तर आपल्या ह्याच्याच प्रमाणे फाइंड करायचं. आता काय म्हटलेलं बघा आधी, मॉलिक्युलर मासेस ऑफ O2 अँड सल्फर डायऑक्साईड SO2. बरोबर आहे. मॉलिक्युल्स आर, बरोबर आहे, मासेस दिलेले आहेत. किती दिलेले आहेत, तर मी इथं लिहितो असं MO2 इज इक्वल टू 32. माहिती असणं गरजेचं. इथं दिलेलं नसतं ते काय. ऑक्सिजनचं तुम्हाला मॉलिक्युलर मास माहिती असणं पाहिजे, गरजेचं आहे, जे तुम्हाला केमिस्ट्रीत 11मध्ये पण बऱ्याच वेळा झालेलं आहे. आणि सल्फर डायऑक्साईडचं सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, ते दिलेलं नसणार आहे. SO2 ते किती असतं, मला वाटतं ते 64 असतं. ओके. तर आता ह्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, RMS व्हेलॉसिटी काढायची. बरोबर आहे. नाव RMS रूट मीन स्क्वेअर काढायचं. ओके. RMS व्हेलॉसिटी, तर रूट मीन म्हटलं की V इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, आपल्याला फॉर्म्युला आहे काय 3RT अपॉन m0. आता 2 मोलर मास आहेत, एक ऑक्सिजनचं आहे आणि एक तुमचं कशाचं आहे, एक ऑक्सिजनचं आहे आणि दुसरं, आता ह्याचा फॉर्म्युला असं लिहिता येईल सल्फर डायऑक्साईडचं. एक ऑक्सिजनसाठी फॉर्म्युला मला असं लिहिता येईल V इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3RT आणि मोलर मास किती ऑक्सिजनचं 32 आहे. बरोबर आहे. ऑर VSO2 सल्फर डायऑक्साईड इज इक्वल टू काय येणार आहे बघा आता, SO2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय येणार आहे 3RT अपॉन 64. बरोबर आहे. हे 2 व्हॅल्यू आता काय करायचं आहे तुम्हाला, आधी आपल्याला तुम्हाला त्याचं ऑक्सिजन अगोदर घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे काय करावं लागेल, VO2 अपॉन VSO2 इज इक्वल टू. बरोबर. आता ह्याला डिवाइड हे करावं लागेल, पण आपण असं सुद्धा करू शकतो. आता चला अंडर रूट ऑफ पहिला आधी घेऊया 3RT अपॉन 32 आणि ह्याला हे डिवाइड आहे, पण हे आपण मल्टिप्लाय पण करू शकतो. कधी, अंडर रूट ऑफ हे त्यावेळेस खाली जाणार, न्यूमरेटर टू डिनोमिनेटर जाणार, कारण हे डिवाइडला आहे ना, ही सगळी व्हॅल्यू ह्याच्या खाली डिवाइड आहे, पण डिवाइड परत इकडे मल्टिप्लाय पण होते. बरोबर आहे. मग ती एकत्र लिहिली असती तरी चाललं असतं ॲक्च्युली 3RT. बरोबर आहे. मग ह्याला आपण असं सुद्धा लिहू शकतोय. कसं लिहिता येईल आपल्याला नीट समजून घ्या आता. VO2 अपॉन VSO2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3RT अपॉन 32 इंटू 64 अपॉन 3RT. बरोबर आहे. हे 3RT आणि 3RT विल बी कॅन्सल. बरोबर आहे. मग राहतं आहे काय अंडर रूट ऑफ 64 अपॉन 32. बरोबर आहे. मग काय येणार आहे, ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे नीट लक्षात घ्या. आता ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे, तर VO2 अपॉन VSO2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 येणार आहे. मग ह्याला आपण असं लिहू शकतो VO2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 आणि हा डिवाइडचा SO2 इकडे गेल्यावरती काय होणार आहे मल्टिप्लाइड. बरोबर आहे. आणि हेच आपल्याला फाइंड करायला सांगितलं होतं. बरोबर आहे. हे फाइंड करायला सांगितलं होतं आपल्याला. बरोबर आहे. त्यासाठी हे मोलर मास तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जर मोलर मास माहिती नसेल तर तुम्हाला ह्या व्हॅल्यू समजणार नाहीत. ओके. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता काय म्हटलं आहे, ॲट वॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मॉलिक्यूल हॅव सेम RMS स्पीड ॲज हेलियम मॉलिक्यूल ॲट STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. बरोबर आहे. स्टँडर्ड काय असतं ते तुम्हाला माहिती असावं लागतं. टेम्परेचर असतं 273 केल्विन. बरोबर आहे. मॉलिक्यूल मासेस, कारण कशाचं हेलियमचं दिलं आहे, हेलियमसाठी म्हटलेलं स्टँडर्ड. मॉलिक्यूल मासेस ऑफ ऑक्सिजन अँड हेलियम 32 आणि 4, 32 ऑक्सिजनचं तर आहे आणि 4 हेलियमचं असतं. ओके. हे माहिती आहे आपल्याला. आता ॲक्च्युली आपल्याला काय दिलेलं आहे, दोन्हीचं काय म्हटलेलं आहे RMS स्पीड म्हणजे स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी. बरोबर आहे. कशाची, ऑक्सिजनची. बरोबर आहे. आणि ऑक्सिजनची आणि हेलियमची कशी दिलेली, याची हेलियम सेम दिलेली आहे. बरोबर आहे. स्टँडर्ड टेम्परेचर किती असणार आहे, स्टँडर्ड टेम्परेचर कशासाठी हेलियमसाठी दिलेले किती असतं 273 केल्विन असतं. बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याला ऑक्सिजनसाठी फाइंड करायला सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आणि मोलर मास आपल्याला दिलं आहे, मोलर मास ऑक्सिजनचं आपल्याला माहिती आहे 32 असतं आणि हेलियमचं
हेलियमचं आपल्याला ऑलरेडी तिथं दिलेलं आहे आणि माहिती पण असणं तुम्हाला गरजेचं आहे, जे की 4 असतं. बरोबर आहे, 4. ओके, आपल्याला आता टेम्परेचर काढायचं आहे. पण चला आधी मला सांगा VRMSचा फॉर्म्युला काय आहे. VRMS इज इक्वल टू √3RT. बरोबर आहे, अपॉन काय येणार आहे, m0 येणार आहे. बरोबर आहे. आता हेलियमसाठी आधी आपण फाइंड करू. हेलियम इज इक्वल टू काय येणार आहे, 3R. बरोबर आहे. टेम्परेचर किती येणार आहे, 273 अपॉन मोलर मास कशाचं, हेलियमचं, 4. बरोबर आहे. आता ऑक्सिजनचं काढूया. VO इज इक्वल टू √ किती येणार आहे, 3R. टेम्परेचर आपल्याला दिलेलं नाही आहे, मग टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन फाइंड करायचे, डिवायडेड बाय मोलर मास किती असतं, 32. बरोबर आहे. ॲक्च्युली आपल्याला ह्यांनी काय सांगितलेली ते एक इथं हे ऑक्सिजन मॉलिक्यूल ऑफ सेम RMS, सेम शब्द आहे. म्हणजे थोडक्यात काय, V ऑक्सिजन इज इक्वल टू V हेलियम. बरोबर आहे. मग आता हे Vचं काय पार्ट आहे, √3RTO2. बरोबर आहे, डिवायडेड बाय 32 इज इक्वल टू √3R273 अपॉन 4. बरोबर आहे. आता ह्याला काय करायचं, स्क्वेअरिंग करायचं. बरोबर आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. बरोबर आहे. मग काय येईल, 3RTO2 डिवायडेड बाय 32 इज इक्वल टू 3R इंटू 273 डिवायडेड बाय 4. 3R विल बी कॅन्सल. बरोबर आहे. मग TO2 काढायचं आपल्याला. इथं राहिलं किती, 273 डिवायडेड बाय 4 आणि हा डिवाइडचा 32 इकडे जाऊन वरती काय होईल, मल्टिप्लाय. बरोबर आहे, 4 8 32. बरोबर आहे. मग ह्याचाच अर्थ आपण असंही लिहू शकतो, इथं काय राहिलं, TO2 इज इक्वल टू 273 इंटू 8. बरोबर आहे ना. मग हे किती येईल, फायनल व्हॅल्यू त्याची ऑक्सिजनची किती येणार आहे, ह्याला मल्टिप्लाय करावं लागेल, 4 8 21. हे कशामध्ये आलं, केल्विनमध्ये, कारण स्टँडर्ड टेम्परेचर केल्विनमध्ये आलं. हे तुम्ही डिग्रीमध्ये जरी कन्वर्ट केलं तरी चालेल. ओके, डिग्रीमध्ये कन्वर्ट कसं करतात तुम्हाला माहिती आहे. ओके, हे झालं तुमचं ॲन्सर. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता काय सांगितलं आहे, मी एक्झाम्पल वाचतं सगळा डेटा लिहिणार आहे. बघा डेटा काय काय झालं, कम्पेअर द RMS स्पीड, कम्पेअर करायचं म्हणजे वेलोसिटी कम्पेअर करायची, ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल ॲट किती टेम्परेचर दिलेलं आहे, कशाचं, हायड्रोजन मॉलिक्यूलचं, H. ओके, हायड्रोजन म्हणजे ॲक्च्युली H2 मॉलिक्यूल असतात. बरोबर आहे. इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 127 डिग्री सेल्सिअस. लगेच कम्पेअर करणार, 127 प्लस 273 केल्विनमध्ये करून घ्यायचे, मला वेळ न घालवता. बरोबर आहे. म्हणजे किती असतं इथं, 400 येईल केल्विन. बरोबर आहे, 4000 नाही 400. ओके, आता पुढं विथ RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन दिलेलं आहे, किती दिलेलं आहे, 27 म्हणजे किती येणार आहे, ऑक्सिजन म्हणजे O2. ओके, इज इक्वल टू. बरोबर आहे. आता तो किती दिलेला आहे, तो 27 दिलेला आहे. 27 प्लस 273, 27 प्लस 273 003, 300 काय आलं, केल्विन आलं. बरोबर आहे. आता पुढं काय म्हटलेलं बघा, गिव्ह दॅट द मॉलिक्युलर मास ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हायड्रोजनचं तुम्हाला मॉलिक्युलर मास दिलेलं आहे. मग MH2 इज इक्वल टू किती, पहिलं आहे ते हायड्रोजनचं 2 आणि ऑक्सिजनचं सगळे तुम्हाला हे माहिती आहेत, सगळं केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. आणि मोलर मास ऑफ ऑक्सिजन किती असतं, 32. ओके, 32. आता आपल्याला काय काढायचं आहे, रेशो ऑफ RMS स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल विथ RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल काढायचं आहे. म्हणजे थोडक्यात इथं आपण फाइंड असं करावं लागेल, VH2H2VO2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, बघा VRMSचा फॉर्म्युला परत लिहिणार आम्ही, तो √मध्ये 3RT अपॉन m0. ओके, आता फ्रॉम अबाव फॉर्म्युला, बरोबर आहे, आम्हाला असं लिहिता येईल, VRMS इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू, आम्हाला घेणं देणं कशाचं आहे, √मधल्या टेम्परेचरचं आणि मोलर मासचं. बाकी कन्सेप्ट सगळा कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. मग आम्ही काय लिहिणार, तर ह्याच्यावरून VH2 अपॉन VO2 इज इक्वल टू काय येणार, √TH2 अपॉन MH2 √TO2 अपॉन MO2. बरोबर आहे. ह्याला असंही लिहू शकतो आपण,
अंडर रूट ऑफ TH2 अपॉन मास ऑफ हायड्रोजन ॲटम इंटू हे डिवाइडचं वरती जाऊन मल्टिप्लाय होणार आहे MO2 अपॉन TO2 बरोबर आहे. मग हे आपण VH2 अपॉन VO2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय लिहिता येईल बघा. आता ही व्हॅल्यू फक्त पुट करायच्या. तुम्हाला हायड्रोजनचं टेम्परेचर दिलेलं आहे किती 400 बरोबर आहे. मास दिलेलं आहे हायड्रोजनचं किती दिलेलं आहे 2 इंटू मास दिलेलं आहे ऑक्सिजनचं किती 32 डिवायडेड बाय 300. मग काय होईल बेके बे 16 येणार इथं आणि 64 म्हणजे 6400 डिवायडेड बाय 300. हे 2 झिरो कॅन्सल झाले बरोबर आहे. हे 64 बाहेर आलं तर रूटच्या बाहेर आल्यानंतर किती येणार आहे 8 बरोबर आहे. आणि 3 काय बाहेर येऊ शकत नाही त्यामुळे अंडर रूट ऑफ 3 हे तुमचं काय आलं VH2 अपॉन VO2 ही व्हॅल्यू आली. एकदम सिम्पल. मी सगळे एक्झाम्पल सॉल्व करून देतो आहे. ओके म्हणजे ह्याला आपण असं पण लिहू शकतो VH2H2VO2 इज इक्वल टू 8H2 अंडर रूट ऑफ 3. ओके हे असं एक्झाम्पल रेशोमध्ये सुद्धा तुम्हाला लिहिता येईल बरोबर आहे. सिम्पल एक्झाम्पल आहे ते. अजून एखादं एक्झाम्पल आपण बघूया. ओके पहा तर नेक्स्ट एक्झाम्पल हे जरा NCERT टाईप आहे. हे थोडंसं NCERT बरोबर आहे. NCERT टाईप आहे नीट समजून घ्या. ते डेटा लिहूया आपण रीड करत बघा. इफ द डेन्सिटी ऑफ ऑक्सिजन इज 1 पॉईंट डेन्सिटी डिनोटेड बाय रो ऑक्सिजन किती दिलेली 1.44 kg/m³. ओके प्रेशर दिलेला आहे किती प्रेशर दिलेला आहे ऑक्सिजनचा प्रेशर किती दिलेला आहे तर 10⁵ पास्कल म्हणा किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर दिलेला आहे. फाइंड द काय VRMS फाइंड करायचं आहे बरोबर आहे. आता कसं करायचं समजून घ्या. आधी तुम्हाला फॉर्म्युला फक्त माहिती असणं गरजेचं आहे. आता हे फॉर्म्युला आज आपण एवढे एक्झाम्पल पाहिलेत फॉर्म्युला तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ॲक्च्युली प्रेशर पण दिलेलं आहे आपल्याला पण प्रेशरचा फॉर्म्युला आधी आपल्याला लिहिला लागणार आहे. प्रेशरचा फॉर्म्युला प्रेशर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1/3 कॅपिटल N अपॉन कॅपिटल V M VRMS आणि हे काढायचं आपल्याला बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे सगळं मटेरियल इकडे शिफ्ट करावं लागेल. पहा दे आपण ते VRMS इकडे घ्यायच्या अगोदर हे आधी बघूया आपण. P इज इक्वल टू 1/3 N आणि M आहे बरोबर आहे ना N आणि M. तर M इंटू N अपॉन V इज इक्वल टू V² RMS बरोबर आहे. P इज इक्वल टू 1/3 बरोबर आहे इंटू कॅपिटल M अपॉन V² RMS. आता हे असं कसं झालं तर इथं मी सिन्समध्ये लिहितो आहे सिन्स M इंटू N नंबर ऑफ मॉलिक्युल्स इंटू मास ऑफ गॅस इज इक्वल टू काय असतं कॅपिटल M मोलर मास. ओके मग कॅपिटल M मास अपॉन व्हॉल्यूम आपल्याला डेन्सिटीचा फॉर्म्युला काय डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग ह्याच्याऐवजी आपण काय पुट करणार डेन्सिटी. दॅट्स वाय P इज इक्वल टू 1/3 इंटू काय येणार आहे रो V² RMS बरोबर आहे. आता काय काढायचं तुम्हाला V² RMS काढायचं आहे बरोबर आहे. V² RMS इज इक्वल टू हे सगळं इकडे शिफ्ट होणार म्हणजे काय होणार 3P अपॉन हा 3P इकडे गेला आणि ही मल्टिप्लाइड टू इकडे काय होणार आहे डिवाइड होणार आहे बरोबर आहे. मग आता ह्या व्हॅल्यू तुम्हाला काय करायचं हा आता स्क्वेअर आहे ह्या व्हॅल्यू पुट करायच्या. आता हा स्क्वेअर आहे तो इकडे गेला काय होणार आहे स्क्वेअर रूट होणार आहे. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल VRMS बरोबर आहे इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय आलं 3P अपॉन काय आलं रो बरोबर आहे. VRMS इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3 प्रेशर तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे किती 1.44 डिवायडेड बाय रो डेन्सिटी तुम्हाला दिलेली 10⁵ बरोबर आहे. आता हे मल्टिप्लाय केल्यावरती किती येईल इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 4 डिवायडेड बाय हा 10⁵ वरती गेल्यानंतर मायनस होईल म्हणजे हे VRMS स्क्वेअर रूटच्या जर बाहेर आलं हे वरती गेलेलं पण हे ॲक्च्युली व्हॅल्यू पुट करावं लागेल आपल्याला. ही व्हॅल्यू किती येते ते पाहूया आपण अंडर रूटमधनं बाहेर काढावं लागेल.
ॲक्च्युली अरे इथं 3 आहे ना. पीची व्हॅल्यू किती आहे? पीची व्हॅल्यू आपल्याला पुट करावं लागेल. अरे इथं चुकलं की. पीची व्हॅल्यू टाकावं लागेल ना. पीची व्हॅल्यू हां इथं चुकलं आहे. 10⁵ पाहिजे आणि ही व्हॅल्यू खाली पाहिजे 1.44 आणि ही 10 काय पाहिजे 5. बरोबर आहे. मग किती येणार आहे? मी इथे एक स्टेप वाढवतो. 3 × 10⁵ अपॉन 1.44 असं होता. हीच परत लिहिली मी आणि ही जर बाहेर काढली तर ही व्हॅल्यू येते 456.44. आता मी डिरेक्टली लिहितो आहे, तुम्ही कॅल्क्युलेशन करा. बरोबर आहे. मीटर पर सेकंड, कारण ही व्हेलॉसिटी आहे. बरोबर आहे. 456.4 मीटर पर सेकंड. ही मी डिरेक्ट व्हॅल्यू लिहितो. मी परत एकदा सांगतो आहे, हे मी परत लिहिलेलं इथं. 3 × 10⁵ व्हॅल्यू टाकायला चुकलो. ही 5 ही पहिल्यांदा प्रेशरची व्हॅल्यू होती आणि डेन्सिटी ही डिवाइडला होती. किती होती? 1.44. बरोबर आहे. तर हे कॅल्क्युलेशन करून ही व्हॅल्यू येते. VRMS = काय येणार आहे तुमचं? 456.4. ओके, मीटर पर सेकंद. ओके, ही व्हॅल्यू येते. आता ह्याच्याशी रिलेटेड आपण म्हणजे जो आपण पॉईंट बघितला, म्हणजे काल आपण बघितला प्रेशर ऑफ आयडियल गॅस, त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल बघितलं. त्याच्यानंतर त्याच फॉर्म्युल्याला रूट मीन स्क्वेअर काढला. त्याच्याशी आपण हे 5 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. ओके, आज आपण इथंच थांबतो ह्या लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरला आपण इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर ऑफ कायनेटिक थेरी पाहणार आहे आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला भेटू. थँक्यू.